नमस्कार, मी धनश्री साबळे. गावकरी न्यूज 24 मध्ये आपले स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात जे सगळे आरोप करणारे सुरेश धस आहेत, हेच आता आरोपांच्या फेऱ्यामध्ये सापडताना पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर अनेक आरोप केल्याचे पाहायला मिळत आहेत. सुरेश धस यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडने काम केल्याचा आरोपसुद्धा आजबे यांनी केला आणि त्यासोबतच वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचे जुने संबंध असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. या सगळ्यामध्ये सुरेश धस आरोपांच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत. आकांचा आणि धस यांचे व्यवहार झाले ते तपासले पाहिजेत असं म्हणत आजबे यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला. मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णाचा आम्हाला सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून. आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात. आता यांचे सगळे संबंध आहेत आजचे नाही, 10-20 वर्षापासून जे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत. हे मी तुम्हाला उघड सांगतो. देवस्थानच्या याच्यामधले तुम्हाला सांगतो. श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या नावावर केली. विठोबा देवस्थान, खंडोबा देवस्थान, पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेवाईकाच्या नावावर केली. पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर 472-473 मध्ये त्यांनी शाळा उभी केली, अनिष्का ग्लोबल म्हणून. ती शाळा उभी केली आणि तिथं एक तालीमही उभी केली. म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत. देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या, गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं, त्याची दिशाभूल करायची. ह्या सर्व नंबर तुझा नाही, हे सगळे धंदे आष्टीमध्ये चालले. आष्टी मतदारसंघामधील गेले 2-2.5 महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत. कामं करायचे नाहीत. आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठल्या इजेसची मागण्या ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत. गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत. असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात. आता हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे.